नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेड शहर विकास आघाडी बरखास्त, आमदार संजयराव कदम यांची घोषणा. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण. रत्नागिरीत तरुणाचा गोळी घालून खून. बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी, गुहागर तालुक्यातील घटना. आणि औषध साठा प्रकरणी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी दोषी. सविस्तर वृत्त. खेड शहरातील असुविधांबाबत उपोषण करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर केलेले आरोप बिनबुडाचे असून हे आरोप केवळ प्रसिद्धीसाठी केले गेले असल्याने या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले खेड दापोली मंडणगडचे आमदार संजयराव कदम यांनी निवडणुकीदरम्यान स्थापन झालेली शहर विकास आघाडी बरखास्त करत असल्याचं जाहीर केल्याने 31 जानेवारीच्या उपोषणामुळे आघाडीतही बिघाड झाल्याचं स्पष्ट झालंय. खेड शहराला असुविधांचा विळखा पडला असून नगरपालिका प्रशासनाचा कारभारही पारदर्शक नसल्याचा आरोप करत खेड येथील वकील सुधीर बुटाला यांनी 31 डिसेंबर रोजी उपोषण केलं होतं. या उपोषणादरम्यान आंदोलकांनी केलेल्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आज नगरपालिका सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत आंदोलनकर्त्यांनी केलेल्या एकाही आरोपात तथ्य नसल्याचा दावा करत नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी कागदोपत्री पुरावे सादर केले. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमदार संजयराव कदम यांना पत्रकारांनी शहर विकास आघाडी यापुढे कायम राहणार का असं विचारलं असता निवडणुकी दरम्यान स्थापन झालेली शहर विकास आघाडी आम्ही बरखास्त करत असून यापुढे राष्ट्रवादी आणि मनसे अशी युती असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु 2 वर्ष निधी का खर्च झाला नाही या संदर्भात जाब विचारायच्या ऐवजी ज्याला खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात झाली त्यावेळेला कुठलीही चर्चा न करता किंवा कुठलेही संदर्भ न घेता किंवा कुठलीही माहिती न घेता त्या ठिकाणी बिनबुडाचे आरोप या ठिकाणी करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ते केलं. त्यांच्या आरोपास मुळात त्यांच्या आरोपामध्ये ते मला वाटतं गोंधळलेल्या स्थितीमध्ये होतं असं मला वाटतं. ज्याला सुरुवातीला त्यांनी आरोप केला त्या आरोपामध्ये असं म्हणतात की सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासन यांनी खेड शहर बकाल केलेला आहे. नंतर त्यांचा मुद्दा बाजूला सोडून फक्त खेड शहर विकास आघाडी अशा पद्धतीने झालं, त्यांच्या वचनाला जाग आणण्यासंदर्भात झालं. आणि मग आघाडीमधल्या फक्त आमच्या 2 नेत्यांना त्या ठिकाणी बोलवून पुन्हा जनतेची दिशाभूल करण्याचं त्यांनी या ठिकाणी ठरवलं. म्हणजे हे व्यक्ती केंद्रित आणि नगरपालिकेच्या बदनामी करण्यासंदर्भातला हा विषय होता आणि म्हणून तो आम्ही गांभीर्याने घेतला. खरं तर त्या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही किंवा त्या आरोपाला खरं उत्तर द्यायची एवढी सुद्धा त्यांची किंमत नाही. परंतु आपण खेळच्या जनतेचे नागरिक आहोत किंवा खेळच्या जनतेने दिलेले एक प्रतिनिधी आहोत आणि म्हणून अशा आरोपाला उत्तर देणं हे आपलं काम आहे. म्हणून त्यांनी जे आरोप केले या आरोपासंदर्भात मी आमच्या सगळ्याच नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. जे आरोप आहेत त्या संदर्भात प्रश्न असावं अशा पद्धतीने सभागृहामध्ये ठराव आणून त्याला निधी मंजूर करून त्याची निविदा काढून तो तुम्ही उपोषण करायच्या आधीच आपल्याकडे आलेला आहे. आपण त्याची पूर्तता आपण करू. तुम्ही सांगा त्या ठिकाणी तो आपण मोबाईल टॉयलेट बसवू अशा पद्धतीने चर्चा त्या ठिकाणी झाली. दुसरा त्यांनी आरोप केला होता नाट्यगृह संदर्भात. नाट्यगृहाचा पडदा कधी उघडणार. खरं मला वाटतं मला विचारण्यापूर्वी जो देव माणूस त्यांच्या स्टेजवर बसला होता त्याला खरं हा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे होता. त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे नाट्यगृह झालं आणि मग कमी कालावधीमध्ये रिपेअर का आलं हा प्रश्न खरं तर त्यांनी त्याला विचारायला पाहिजे होता. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये बोगस कामाला कोणी विचारत नाही. परंतु नाट्यगृहाच्या कामासंदर्भात मी नगराध्यक्ष झाल्यानंतर जवळजवळ 7 ते 8 भेट त्या नाट्यगृहाला मी दिली. आणि मग त्यातलं आतलं कुशनचं काम, त्याचं वरचं इलेक्ट्रिक फिटिंग म्हणजे सिलिंगचं काम, त्याचं स्टेज, त्याची ड्रेपरी या सगळ्याची कामं झालेली आहेत. आता उर्वरित कामं जी आहेत त्याच्यामध्ये युरिनल आहे, टॉयलेट आहे, त्याच्यामध्ये साऊंड सिस्टम आहे, इलेक्ट्रिक फिटिंग आहे, लाईट आहे, ड्रेसिंग टेबल आहे, वरच्या पाण्याच्या टाक्या आहेत, सेप्टिक टँक आहे, पुढचं कंपाऊंड वॉल आहे आणि पार्किंग व्यवस्था. या संदर्भात मी
शासनाशी पाठपुरावा करून 80 लाख रुपयाचा निधी नगरपालिकेला प्राप्त करून घेतला. त्याचं हे शासनाचं पत्र माझ्याकडे निधी वर्ग केल्याचं. मग या संदर्भात हे सगळं निधी वर्ग झाल्यानंतर शहा म्हणून आर्किटेक्ट मी पॅनलवरती घेतले. नाट्यगृहाचं काम करत असताना असंच आपण काम करून चालत नाही. मग शहा सारख्या आर्किटेक्टला नेमून त्या ठिकाणी त्याचं काम डिझायनिंगचं दिलेलं आहे. त्याचं अंदाजपत्रक बनवायचं काम, त्याचं डिझाईन बनवायचं काम खेड नगरपालिकेमध्ये रस्ता खोदायचे त्यांनी भरले. ही पावती आपल्या समोर आहे. 21 लाख रुपये भरणाऱ्यांनी म्हणजे आरोप करणाऱ्यांनी किती केवळ एवढा प्रयत्न केला. 21 लाख रुपये भरणारे कोण कशाला पैसे देईल. हे 21 लाख रुपये आम्ही भरून घेतले. मुद्दा एवढाच होता की ह्या 21 लाखाचं एखादं चांगलं काम नगरपालिकेचं होईल. तेव्हा जिओ केबलवाल्यांनी या ठिकाणी हे पैसे भरले आणि ज्या ठिकाणी डेंटलकडे जाणारा रस्ता आहे त्याला ड्रेनेजची मागणी, ड्रेनेज जाण्यासाठी गटाराची मागणी इथल्या नागरिकांची होती. ते मला म्हटले होते की इकडे जर काय केबल नेली तर तुम्ही काय गटार आमचं काढणार असाल तरच आम्ही घ्यायला देऊ. मग त्यांच्या सूचनेनुसार या 21 लाखांना तिथलं गटाराचं काम आपण घेतलेलं आहे. खेड शहरामध्ये प्रथम कोण धावून जात असेल विद्यमान नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर. ते आपण सगळीकडे त्या ठिकाणी त्यांना पाहतो. सगळ्यांना त्या दृष्टीने आपण त्यांचं काम त्या ठिकाणी बघतो. अगदी आंबेनळीची दुर्घटना असेल, दापोलीचे 30 लोक मेली. आम्ही सोबत त्या ठिकाणी जवळजवळ 24 तास होतो. आणि म्हणून चांगला नगराध्यक्ष निवडून द्यावा या दृष्टीनं राष्ट्रवादी आणि मी मनसे आपण एकत्र टाईप केलं आणि सगळा सोबत घेऊन जे आपल्या सोबत मदतीला येतील त्यांना सोबत घेऊन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आम्हाला मदत करणाऱ्या काही लोकांनी त्यांना वाटलं की बाबा नगरपालिकेने हे अमुक काम व्हायला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट सुधीर बुटालांनी तेव्हा शौचालयाचा विषय पुढे आणला. पण त्यांना माहिती नव्हतं की शौचालय अगोदरच खेडमध्ये येऊन त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ते आलेलं होती वस्तू. स्वच्छ भारतसाठी आपल्याकडे जवळजवळ 80 लाख रुपये जमा आहेत आणि त्यातलं 2.5-3 लाखाचं मशीन ते स्वच्छतागृह त्या ठिकाणी आलेलंच आहे. आणि मग त्यांच्या विषयाला त्या ठिकाणी चर्चा सन्मान्य नगराध्यक्षांनी एक अवश्यवाणीच्या समाजाच्या सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी त्या ठिकाणी केलेली. कलेक्टरचा अहवाल आहे ना, देऊ का परत तुम्हाला मी. कलेक्टर पी प्रदीपचा अहवाल आहे की ही संगनमतानं जागा हडप केली. मग संगनमतानं जागा हडप केली, नजर चुकीला ठराव झाला. या त्या नगरपालिकेचे त्या नगरपालिका त्याला त्यांची पाणीपट्टी माफ करते, त्यांची थकीत घरपट्टी माफ करते. आणि त्याला ही संस्था सगळ्यात राज्यात गरीब हिला त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयात भाडं. मग राहिलेल्या सगळ्याला 1-1 रुपयाच्या रोज अर्ज करतील बा. किती राहिल्यात? 24-25 जागा राहिल्या. 25 जागा कुणी कोणा संस्थेला देत आहे. एका बेकायदेशीर संस्थेला त्या ठिकाणी मिळत असेल तर मग इतर लोकांना का नाही. मग व्यवसाय करायचा इथं माझा गरीब आहे BPL दारीचे कधी लोक किती आहेत कोण बघता असता मला. खेड नगरपालिकेमध्ये दारीचे गली गरीब कुटुंबाची यादी किती आहे, BPLची यादी किती आहे. BPLची यादी इकडे असे 200-300 लोक लाभार्थी, तर दारीचे कधी लोकांना नाही. मग या मंत्र्याचं नाव का दारू शिकल आहे का, या संस्थेचं नाव दारू शिकल आलंय का तुमच्याकडं. आणि मग खेडाच्या शहरातली आणि त्यांच्या स्वतःच्या संस्थेची मालकीची जागा असताना त्या संस्थेला जागा देण्याचं कारण काय आणि द्यायची बाधित क्षेत्रात द्यायचं कारण काय. आणि मग हे सगळं याच्यामध्ये ज्यांचे आरोप होतात त्यांच्याकडं किती वेळा गेलेलं पात्र घरपट्टी मी एकदा विचारलं नाही म्हणतो आपला तो पाठ घेतो. अधिकारी सांगायला लागले घरपट्टी मागायला गेले की पाठ घेतात म्हणून. आम्हाला सांगायला पाहिजे प्रत्येक नगरपालिकेला कोण वसवलं की दाडका ठेवा बाहेर. हे याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10% आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 49.5% वरून वाढून तो 59.5% वर पोहोचणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना हे आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये देण्यात येणार आहे. आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची तपशीलवार माहिती उद्या संसदेत मांडण्यात येणार आहे. ज्यांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखांहून कमी आहे अशा लोकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे माहिती मिळालेली नाही.
मोटारीतून जात असताना अचानक झालेल्या वादातून पाठीमागे बसलेल्या मित्रानेच ड्रायव्हिंग करणाऱ्या मित्राच्या डोक्यात गोळी घालून त्याला ठार मारल्याचा प्रकार रत्नागिरी शहरातील उद्धमनगर परिसरात घडला। सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली। आनंद बलभीम क्षेत्री असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। व्याजाच्या धंद्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। या घटनेनं दुसऱ्यांदा रत्नागिरी हादरली। याच भागामध्ये 2 महिन्यापूर्वी खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता। या गोळीबारानंतर क्षेत्री याच्या मित्रानं याबाबतची खबर पोलीस आणि नातेवाईकांना दिली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या क्षेत्रीला तात्काळ उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली। या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रणय अशोक, अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड, ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी तपासणी केली। रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। गुहागर तालुक्यातील कर्दे परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातला असून गाई गुरांसह माणसांवरही हल्ले करण्याचं सत्र सुरू आहे। कर्दे देऊळवाडी येथील एक महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली, त्यामुळे या परिसरात मोठी दहशत पसरली आहे। याबाबतची माहिती वनविभागाला ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे। कर्दे देऊळवाडी येथील 40 वर्षीय अर्चना अनंत कुळे या कवळ तोडणीसाठी जंगलात गेल्या होत्या। जंगलात दडून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला केला। हल्ल्यानं भांबावल्याने कुळे यांनी आरडाओरडा केला। यामुळे परिसरात असलेल्या माणसांनी धाव घेतली, त्यामुळे या बिबट्यानं घाबरून जंगलात पलायन केलं। आठवड्याभरापूर्वी याच वाडीतील गंगाराम कुळे यांच्या मालकीच्या गाय आणि वासरावर बिबट्यानं हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता। शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांसह शेळी आणि जनावरांच्या संवर्धन तसेच विविध आजारांचं निदान करण्यासाठी शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या लाखो रुपयांच्या औषधाच्या विक्रीच्या उद्देशानं मुदतबाह्य साठा केल्याप्रकरणी तुंबाड येथील सहाय्यक पशुधन अधिकारी R.H. जाधव यांना दोषी ठरवण्यात आलंय। खाडीपट्ट्यातील तुंबाड गावासह पंचक्रोशीतील गावातील पाळीव जनावरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या औषधांचा तुंबाड येथील पशुवैद्यकीय अधिकारी जाधव यांनी महामार्गावरील शिवपाठा येथील एका गाळ्यात साठा करून ठेवला होता। या गाळ्यातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर गाळा मालकानं गाळा उघडला तेव्हा हा प्रकार लक्षात आला। तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ या औषध साठ्याचा पंचनामा करून तो साठा जप्त केला। या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून केलेल्या तपासादरम्यान संबंधित सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी दोषी आढळून आलाय। त्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। येत्या 10 जानेवारीला राज्यात ओपन SSC बोर्ड सुरू करण्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली। या बोर्डामुळे कलाकार, खेळाडू आणि दिव्यांगांना मोठा फायदा होईल असं तावडेंनी म्हटलंय। कला क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रमामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन जातं। खेळ, कला आणि अभ्यास या ओढाताणीत मुलांचं दोन्हीकडे नुकसान होतं। मात्र ओपन SSC बोर्डाचा पर्याय उपलब्ध झाल्याने कला आणि क्रीडा क्षेत्रात रस असणाऱ्या मुलांना तसेच दिव्यांग मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलंय। पॅन कार्ड, मोबाईल सिम कार्डची आधारशी जोडणी अनिवार्य केल्यानंतर आता वाहन चालवण्याच्या परवान्याची आधारशी जोडणी करावी लागणार आहे। केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे। फगवाडा येथे सुरू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये प्रसाद बोलत होते। रविशंकर प्रसाद म्हणाले, काही वेळा असं होतं की एखादा वाहन चालक अपघात करून तिथून पळून जातो, त्यानंतर तो नवीन वाहन परवाना बनवतो, त्यामुळे अशा लोकांवर लगाम लावता येत नव्हता। आता आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक केल्यामुळे गैरव्यवहारांना, अपघात करून पळून जाणाऱ्यांना आळा बसेल। यासाठी केंद्र सरकार आधार आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करणं बंधनकारक करणार आहे। खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृत्तलेखन स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाची मानकरी ज्ञानदीप विद्यामंदिर मोरवंडे बोरजची विद्यार्थिनी सलोनी जाधव ही ठरली। उत्कृष्ट मथळा यासाठी असलेलं विशेष पारितोषिक सुद्धा सलोनीनं पटकावलंय।
याच महाविद्यालयाची मधुरा तटकरी ही द्वितीय तर एलपीची अश्विनी तांबळ ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. ज्ञानदीप महाविद्यालयाची प्रतीक्षा दरेकर हिची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना पत्रकारितेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशानं 6 जानेवारी या पत्रकार दिनाचं औचित्य साधून खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं वृत्तलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भडगाव खोंडे येथील MBA महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला खेडचे प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने, तहसीलदार अमोल कदम, खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, ICS महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सारंग, MBA महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कदम, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर प्रभू, सल्लागार उत्तम कुमार जैन, सचिव देवेंद्र जाधव, माजी अध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष राजू चव्हाण, किशोर साळवी, खजिनदार मंदार आपटे, सिद्धेश परशेट्टे, अजित जाधव, हर्षल शिरोडकर, सागर पाचरेकर, दुधाळ सर, यादव सर, LP स्कूलच्या कावळे मॅडम आदी उपस्थित होते. आज पत्रकार दिनच्या अनुषंगाने खेड तालुका पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या खेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रांतसाहेब श्री सोनोने सर, आपले तालुक्याचे तहसीलदार श्री अमोल कदम साहेब, आपल्या कॉलेजचे प्राचार्य सारंग सर, उत्तम जैन, त्याच्यानंतर आपले पत्रकार बंधू दिवाकर प्रभू, सरांचं नाव नाही लक्षात, दिलीप जाधव आणि शेजारी कदम, तसेच इथे उपस्थित असलेले आपले सर्व प्रोफेसर, इतर पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, आज पत्रकार दिनाच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की पत्रकार हे आपल्या एक समाज सुधारण्यासाठी, समाज सुधारक म्हणून एक आपला एक आधारस्तंभ आहे, लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यांच्याकडे जे काय पेपरला आपल्या बातम्या येतात त्या चांगल्या असतात, वाईट असतात, त्याच्यातून ते समाज सुधारण्यासाठी एक हातभार लावत असतात की आपल्या समाजामध्ये कुठल्या अनिष्ट प्रथा आहे किंवा काय कोण चुकीचं वागतोय किंवा कोणाकडून चुका होतात किंवा कुठे सुधारणा करणे गरजेचं आहे. तर ह्या आपण जर पेपर वाचला असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आकलन होतात. मी सुद्धा ड्युटी करत असतो त्यावेळेला पहिले रत्नागिरी टाइम्स, तरुण भारत, पुण्यनगरी वगैरे पेपर वाचतो की त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याची काय बातमी आहे, आपल्या जिल्ह्याची काय बातमी आहे किंवा आपल्याकडून काय चुका झालेल्या आहेत का किंवा आपण काय चांगली कामं केलेली आहेत का किंवा आपल्याला पुढे काय करायचं आहे का किंवा भविष्यामध्ये पुढे आपल्यासाठी काय घटना होणार आहे किंवा काय असं त्या संदर्भातल्या सर्व बातम्या ह्या पेपर्समध्ये येत असतात आणि त्या सगळं वाचून वगैरे मी देखील त्यांचं माहिती घेऊन मी सुद्धा त्याप्रमाणे माझं कामकाज वगैरे सर्व करत असतो. आणि आजच्या पत्रकार दिनानिमित्त मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो. आपण मला इथे 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल आभारी. थँक्यू. समारंभासाठी व्यासपीठावर जमले सर्व मान्यवर, खेडचे प्रांताधिकारी सन्माननीय विष्णुकुमार सोनोने साहेब, खेडचे तहसीलदार अमोलजी कदम साहेब, खेड तालुक्याचे आमच्या रक्षणकर्ते सन्माननीय अनिलजी गंभीर साहेब, त्याचप्रमाणे त्या व्यासपीठावर बसलेले इतर सर्व मान्यवर, सारंग सर आणि सर्व विद्यार्थी मित्र, खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी आम्ही पत्रकार दिन साजरा करत असतो. पत्रकार दिन का साजरा करतो किंवा पत्रकार दिन हा 6 जानेवारीलाच का असतो याचं विश्लेषण मला वाटतं आमच्या उत्तम कुमार जैन यांनी सांगितलेलं आहे. 6 जानेवारी 1812 त्या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला आणि बरोबर 20 वर्षांनी म्हणजे 6 जानेवारी 1832 त्या दिवशी दर्पण नावाचं जे साप्ताहिक पाक्षिक हे त्यांनी सुरू केलं. समाज प्रबोधन करणं हा त्यामागचा उद्देश होता. आपण सगळे बघतो की आता वर्तमानपत्रामध्ये प्रभूंनी प्रस्तावना करताना सांगितलं की पत्रकारांना पत्रकारितेचं काम करताना किती वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणजे एखाद्याची आपण चांगली बातमी लिहिली तर पाठीवर थाप पडेल असं कधी होत नाही, पण एखादी बातमी आपण विरोधात लिहिली तर त्या पत्रकारावरती हात उचलण्यात किंवा मारेकरी घालण्यात सुद्धा मजल जाते हे आपण पाहिलेलं आहे.
हे जर स्वतंत्र भारतामध्ये घडत असेल तर ज्या वेळेला जांभेकरांनी वर्तमानपत्र सुरू केलं तो काळ तर इंग्रजी राजवटीचा होता. त्यावेळेला इतकं सोपं नव्हतं वर्तमानपत्र काढणं आणि चालवणं आणि सरकारच्या विरोधात लिहिणं. परंतु ती जे डेअरिंग आहे किंवा जे धाडस आहे ते जांभेकरांनी दाखवलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी जे ते वर्तमानपत्र काढायचे त्या वर्तमानपत्रामध्ये असं केलं होतं की त्यांनी काय लिहिलंय, कशा पद्धतीने ते समाज प्रबोधन करणार आहेत हे आपल्या लोकांना कळावं यासाठी एका बाजूला मराठीमध्ये लिहिलं असायचं आणि आपण काय लिहिलंय किंवा आपण कोणत्या विषयावरती जनजागृती करतोय हे राज्यकर्त्या इंग्रजांना कळावं म्हणून ते एका बाजूला इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून लिहित होते. हे जे त्याचं धाडस होतं ते खरोखर निश्चितच खऱ्या अर्थाने ते समाज प्रबोधन करत होतं असं जर म्हटलं तर ते निश्चितच वावगं ठरणार नाही. आम्ही सर्व पत्रकार त्यांनी हा जो आदर्श आमच्यासमोर घालून दिलेला आहे तो आदर्श आम्ही पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ह्या सर्वांसाठी आम्हाला साथ सगळ्यांची मिळते हे आमचं भाग्य असं म्हणायला हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे, समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पत्रकारांना एक वेगळ्या प्रकारचा सन्मान मिळतो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर साहेब तुमचा या बसा चहा घ्या किंवा प्रांताधिकारी कार्यालयात किंवा तसल्या ऑफिसमध्ये गेल्यावरती एक वेगळ्या प्रकारचा सन्मान मिळतो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की पत्रकारितेमध्ये फार काहीतरी वेगळं आहे. पण मित्रहो तसं काही नाही आहे. पत्रकारितेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सन्मान मिळत असेल तर मगाशी प्रभू म्हणाले त्याप्रमाणे ते एक वेगळ्या प्रकारचा सन्मान असतो. तो फक्त द्यायचा म्हणून दिलेला असतो. 6 जानेवारी हा जर दिवस सोडला तर बाकीचे 364 दिवस हे पत्रकारांना वेगवेगळ्या दिव्यातूनच जावे लागतात. आम्हाला दरवर्षी आम्ही असा विचार करतो की आपण पत्रकारितेचा वसा घेतलेला आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून आपण काम करतोय. आपल्या पुढे ही आत्ता जी तरुण पिढी आहे त्या पिढीने देखील पत्रकारितेमध्ये यायला हवं ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं ही आमचे जे सल्लागार आहेत उत्तम कुमार जैन यांची एक चांगली कन्सेप्ट त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी दिली की आपण विद्यार्थ्यांना लिहिते व्हा ही एक चळवळ आपण त्यांच्यासमोर ठेवू आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकार घडू शकतात का किंवा पत्रकार घडवता येतील का हे आपण त्यातून पाहू. आणि आम्ही गेल्या वर्षी मला वाटतं पत्रकारितेचं समाजातील महत्त्व हाच विषय होता. हा विषय आम्ही देऊन काही विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने अगदी आम्ही शॉर्ट म्हणजे नोटीस दिली होती तरीही आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि सारंग सरांना सांगू इच्छितो की सारंग सर तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीमुळे गेल्या वर्षी आम्ही तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो होतो. त्या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांना आम्ही पारितोषिक दिली होती पण तीच पद्धत यावेळेला पुढे चालू ठेवायची म्हणून आम्ही यावर्षी सुद्धा एक वेगळा प्रयोग केला होता. आम्ही यावेळेला असं म्हटलं होतं की वृत्तलेखन कारण आताच्या पिढीला पत्रकारांबाबत एक वेगळं असं त्यांना ग्लॅमर वाटतं पत्रकारिता म्हणजे. त्यामुळे पत्रकारिता म्हणजे नेमकं काय किंवा पत्रकारिता करताना किती समस्यांना सामोरं जावं लागतं हे सगळं त्यांना कळावं ह्या उद्देशाने आम्ही वृत्तलेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मित्रांनो 6 जानेवारी 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू केलं आणि त्यानिमित्तानं मराठीतलं पहिलं पाक्षिक वृत्तपत्र म्हणा ते सुरू झालं. मराठी वृत्तपत्र चळवळीची मुहूर्तमेढ त्या निमित्तानं ओढली गेली आणि त्याचा यथोचित सन्मान म्हणून आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. पत्रकारिता हे असं क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही त्याचं 2 भागामध्ये जर रूपांतर केलं स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये 1780च्या आसपास बंगाल गॅझेटनं पत्रकारितेची सुरुवात झाली. त्याच्यानंतर संवाद कौमुदी आहे, दर्पण आहे, लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केलं, मराठा सुरू केलं, आगरकरांनी सुधारक सुरू केलं. ह्या सगळ्या महात्मा गांधींची वृत्तपत्र होती, बाबासाहेब आंबेडकरांची होती. या सगळ्या वृत्तपत्रांचा एक उद्देश होता की इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीय असंतोष लोकांमध्ये निर्माण करणं, राष्ट्रीय जनमत बनवण्याचं काम स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वृत्तपत्रांनी फार नेकीनं आणि फार इमानदारीनं पार पाडलं आणि त्याचा परिणाम जो असंतोष आपल्या जनतेमध्ये निर्माण झाला आणि त्याचा परिणाम 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नुसतं चालू केलं नाही तर 60 वर्ष ते त्याच निगुतीनं त्यांनी चालवलं आणि त्यावेळेच्या पत्रकारांमध्ये एक आपल्याला जो गुण मला दिसून येतो किंवा ज्या पत्रकारांचं आपण चरित्र बघितलं, बाळशास्त्री जांभेकर असतील किंवा राजा राममोहन रॉय असतील, दादाभाई नौरोजी असतील, हे सगळे लोक बहुभाषिक होते.
बालशास्त्री जांभेकरांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच, कन्नडी अशा अनेक भाषा येत होत्या आणि त्या सगळ्या भाषांमध्ये ते पारंगत होते. त्यांचा व्यासंग फार दांडगा होता. त्यांनी त्यांच्या दर्पणमधून सामाजिक अंधश्रद्धा, रूढी यांच्यावरती कडाडून टीका केलेली आहे. विज्ञानवादाचा पुरस्कार केलेला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वृत्तपत्रांची भूमिका नेहमी सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवरती टीका करण्याची किंवा त्यांना प्रश्न विचारण्याची राहिली पाहिजे आणि तीच भूमिका वृत्तपत्रांची किंवा कुठल्याही मीडियाची असली पाहिजे. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेकडे बघतो. एखाद्या गोष्टीमध्ये सरकार चुकत असेल, धोरणं चुकत असतील, सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी भिडणारी धोरणं जर नसतील आणि सरकारचं लक्ष त्यावरून हटवून दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे जात असेल तर त्यावरती पत्रकारांनी पत्रकारितेनं सातत्यानं प्रश्न विचारले पाहिजे, टीका केली पाहिजे, जनमत बनवलं पाहिजे. कारण जगामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला एका पत्रकारामुळं त्याचं राष्ट्राध्यक्षपद गमवावं लागलेलं आहे. एवढी प्रचंड ताकद या लेखणीमध्ये आहे. म्हणजे बंदुकीच्या गोळीनं जितके घायाळ होत नाही तितके एखाद्या पत्रकाराच्या लेखणीनं, त्याच्या संपादकीय अग्रलेखानं व्यक्ती घायाळ होतात. इतक्या प्रश्नांवरती वाचा फुटते. तुम्हाला माहित असेल, आठवत असेल तर सांगतो, काही वर्षापूर्वी आदर्शाचा घोटाळा उघडकीस आला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला. ते सगळं पत्रकारांच्या जनहित याचिकेमुळे झालेलं आहे. किंवा अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा असेल, केतन तिरोडकरनी जनहित याचिका दाखल केली, त्याच्या मागे हात धुवून लागले, त्याच्यानंतर तेलगीचा घोटाळा उघडकीस आला. असे असंख्य घोटाळे उघडकीस आणण्यामध्ये सरकारला नेहमी प्रश्न विचारण्यामध्ये पत्रकारिता आघाडीवरती राहिलेली आहे. वृत्तपत्र व्यवसायाचा जर आपण स्वातंत्र्याने विचार केला तर थोडंसं आताच्या काळामध्ये आपण बदलत्या काळामध्ये बघतो आहोत की अर्थकारण ज्या ज्या ठिकाणी घुसलेलं आहे त्या ठिकाणी थोडंसं वृत्तपत्रांचं अर्थकारण बिघडलेलं आहे. पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 90% बातम्या असतील, 10% जाहिराती असतील. काळ बदलत गेला, त्याचा रेशो 60-40चा झाला. आता असं दिसतंय की 80% ऍड्स असतात, 20% कुठंतरी बातम्या असतात. तर ही फार त्याच्यामध्ये पत्रकारांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. ते अर्थकारण इतक्या वेगानं बदलते आणि प्रत्येक गोष्टीचं वस्तू आणि ग्राहक असं जे रूपांतरण होत चाललेलं आहे त्याचा हा परिणाम आहे. आपण जे 10, 15, 16 पानाचं, 20 पानाचं वृत्तपत्र वाचतो, आपल्याला ते 5 रुपयाला मिळतं. ऍक्च्युअली त्याची प्रोडक्शन कॉस्ट जर बघितली तर 10-15 रुपये प्रत्येक पेपरची, प्रत्येक अंकाची असू शकते. इतका त्याच्यावर खर्च वाढलेला आहे आणि त्या सगळ्या खर्चाची हातमिळवणी करताना, तोंडमिळवणी करताना दुर्दैवानं आपल्याकडं चंगळवादाचं कल्चर वाढत चालल्यामुळं आणि वस्तूचं ग्राहकामध्ये रूपांतर होत असल्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये ते अर्थकारण घुसल्यानं जाहिरातींची संख्या वाढत चालली. कुठतरी बातमी त्याच्यात ती हरवत चालली. परवा मी चिपळूणला चाललो होतो, सहज म्हटलं 5 रुपये खिशात होते, पेपर घ्यावा गाडीत वाचता म्हणून म्हटलं तरुण भरत नाही, तर म्हटलं नाही आता 7 रुपयाला झाला. म्हणजे ते त्यांचा दोष नाही. वृत्तपत्रांच्या किमती अपरिहार्यपणे वाढणार आहेत, त्या वाढल्याच पाहिजेत. कारण त्यांना जर चांगल्या दर्जाची बातमी द्यायची असेल तर ऍड कमी करावी लागतील आणि चांगलं मटेरियल त्याच्यामध्ये टाकावं लागेल आणि त्यासाठी किंमत वाढवावी लागेल. आपली ही जबाबदारी आहे की आपण ज्या किमतीला वृत्तपत्र आता घेतो, थोडीशी किंमत जरी वाढली तरी ती वृत्तपत्र त्याच किमतीला विकत घेऊन वाचणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शनिवार दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी कृष्णा सहोदया कॉम्प्लेक्स सांगली यांच्या मान्यतेने आणि आदर्श पब्लिक स्कूल विटा आयोजित खो खो स्पर्धा 2018-19 मध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 14 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षाखालील मुले या खो खो संघांनी आपला सहभाग नोंदवून प्रथम आणि द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागातील विविध शाळांमधून संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या खो खो खेळाडूंनी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवत प्रथम आणि द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला. खो खो संघामधील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण, खो खो प्रशिक्षक योगेश आंबरे, प्रशांत भारदे, महेश सूर्यवंशी, किशोर नाचरे, ओंकार काष्टे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिती पटेल मॅडम, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. रत्नागिरी येथे पार पडलेल्या डिस्ट्रिक्ट 3234 रिजन 5चे रिजन चेअरमन महेश उपळेकर यांच्या रिजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीनं सर्वाधिक तब्बल 6 पुरस्कार पटकावत आपला दबदबा सिद्ध केला.
कोकणातील सावंतवाडीपासून दापोलीपर्यंतचे 16 क्लब मिळून लायन्सचा रिजन 5 बनला असून या सर्व क्लबमधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी सर्वोत्कृष्ट क्लब पुरस्काराचा मानकरी ठरला. तसेच या रिजनमधील सुमारे 650 लायन्स मेंबरमधून खेडमधील मनसेचं युवा नेतृत्व, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे उपाध्यक्ष अमोल मोरे यांनी लायनिसम मधील मानाचा सर्वात महत्वाचा रिजन मधील सर्वोत्कृष्ट लायन हा पुरस्कार पटकावला. तसेच सर्वोत्कृष्ट सचिव शंकर पार्टे, सर्वोत्कृष्ट खजिनदार प्रसाद शेटे, सर्वोत्कृष्ट बॅनर प्रेझेंटेशन खेड सिटी, सर्वोत्कृष्ट टीम मॅनेजमेंट खेड सिटी असे विविध मानाचे 6 पुरस्कार लायन्स क्लब ऑफ खेड सिटीनं पटकावले. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. दापोली तालुक्यातील विसापूर येथील उमी खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. सदरवेळी शाळेचे प्रेसिडेंट अब्दुल करीम दाऊद गडबी, सेक्रेटरी फैयाज इस्माईल पेटकर, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे, सुनील दळवी, पालगड माजी सरपंच कासम मालदार, सूर्यकांत भोईटे, घनश्याम चिरकर, संजय जमादार, मकरंद तासगावकर, ट्रस्टी हसन इस्माईल पेटकर, अजाज मोसा खलफे, संचालक संजय पवार, मुख्याध्यापिका मीनल सुतार, उपमुख्याध्यापक साहिल सहीबोले, दत्ताराम जाधव, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीज कर्मचारी आणि कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती यांच्या 24 तासाच्या लाक्षणिक संपाला दापोली मंडणगड खेडचे लोकप्रिय आमदार संजयराव कदम यांनी पाठिंबा आणि भेट दिली. यावेळी खेड नगर परिषदेचे गटनेते आणि नगरसेवक अजय माने, नगरसेवक राजू संसारे तसेच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा हाऊसिंग सोसायटीज वेलफेअर असोसिएशनच्या 8व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक 6 जानेवारी रोजी खेड नगर परिषद हॉल खेड येथे हाऊसिंग मेळावा आणि सर्व रजिस्ट्रेशन करू इच्छिणाऱ्या आणि रजिस्ट्रेशन झालेल्या हाऊसिंग सोसायट्या आणि सर्व रहिवाशांसाठी रजिस्ट्रेशन संबंधी तसेच हाऊसिंग सोसायट्यांच्या जमिनी नावावर करण्यासंबंधी खुलं चर्चासत्र आणि शंका निरसन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गृहनिर्माण सहकार या नियतकालिकाच्या विशेष आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय, गृहनिर्माण संस्थांची आणि सभासदांची कर्तव्ये आणि प्रभावी व्यवस्थापन, सहकार कायद्यातील नवीन सुधारणा, मालमत्ता हस्तांतरण, हाऊसिंग सोसायट्यांचा ऑडिट आणि दोष दुरुस्ती अहवाल या विषयावर चर्चा करण्यात आली. हाऊसिंग संदर्भातील नवीन रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींबाबत चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पी.बी. कदम, उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत बडे, सहकार सल्लागार डॉक्टर अनिल पाथे, दिलीप इंदुलकर, सुरेश पवार, डॉक्टर वीरेंद्र चिखले, पूजा तलाठी, गणेश आंबुर्ले यांच्यासह खेडवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड जेसीआय दिशाच्या अध्यक्षपदी जेसी सुप्रिया भोसले तर सचिवपदी जेसी योगिता चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक 8 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 4 वाजता आंबेडकर हॉल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, विशेष अतिथी म्हणून झोन 11चे अध्यक्ष जेसी अमोल क्षीरसागर, उपाध्यक्ष जेसी राजन उपस्थित राहणार आहेत. तरी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्षा विनया चिखले, सचिव अनुजा राऊत आणि कार्यक्रम प्रमुख प्राजक्ता शेवरकर यांनी केलंय. भारतातील सर्वात मोठा खनिज तेल शुद्धीकरण कारखाना राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित करण्यात आला असून स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यात प्रगती करणं शक्य नाही असं संसदीय समितीनं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात राज्यसभेत सादर झालेल्या अहवालात संसदीय समितीनं म्हटलंय की या परिसरातील पर्यावरणाच्या आणि रोजगाराच्या संदर्भात गोष्टींवर होणारा परिणाम बाजूला ठेवून प्रकल्प पुढे नेला जाऊ शकत नाही. आर्थिक प्रगतीसाठी विकासात्मक प्रकल्प उभारणं आवश्यक आहे. खेड येथील डॉक्टर विक्रांत आणि डॉक्टर वैष्णवी पाटील यांच्या
आयुष होमिओपॅथी क्लिनिकचा शुभारंभ सोहळा नुकताच भोसले येथे संपन्न झाला। यावेळी दापोली मंडणगड खेडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संजयराव कदम, पंचायत समिती सदस्य नितीन भामुणकर, खेड नगर परिषदेचे गटनेते आणि नगरसेवक अजय माने, नगरसेवक राजू संसारे, मंडणगड उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे, युवक अध्यक्ष विजय मुंगशे, राजू शेठ लेंढे, जेसीज माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर, अनिल मोरे, डॉक्टर गिल्डा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आपल्याही लग्नात सनईचे सूर घुमावेत, वाजंत्री वाजवत जेवणावळी उठाव्यात अशी गरीब कुटुंबातील तरुण तरुणींसह त्यांच्या आई वडिलांची स्वप्न आता पूर्ण होणार आहेत। कुडाळनंतर आता रत्नागिरीत शिवसेना सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामूहिक लग्न सोहळा यशस्वी झाल्यानंतर शिवसेना 10 फेब्रुवारी रोजी प्रमोद महाजन संकुल रत्नागिरी येथे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत असल्याची माहिती शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख प्रदीप साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड शहर विकास आघाडी बरखास्त, आमदार संजयराव कदम यांची घोषणा। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण। रत्नागिरीत तरुणाचा गोळी घालून खून, बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी, गुहागर तालुक्यातील घटना आणि औषध साठा प्रकरणी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी दोषी। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।